सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिंदास। नाही मला नाही, ह्या नवी मुंबईकरांना त्याच्यात खूप आनंद आहे। आपण त्यांच्याशीच बोललेलं बरं, कारण सातत्याने नवी मुंबईकरांनी माझं डोकं घेतलं होतं। निवडणूक झाली तरी अजून होत नाही, पण आपल्याला माहिती आहे काही अडचणी कशा असतात, काही अडचणी मुद्दाम टाकल्या जातात, उभ्या केल्या जातात। आता सुद्धा मी आज हे सांगते, आता सुद्धा कोण काय करेल सांगता येत नाही। हॉस्पिटलचं तर आपण बघितलं, रोज कोर्टात जातात, रोज प्लॅन मध्ये नाही, डीपी सगळं करून आणलं तरी काही ना काही उद्भवत असतं। ठीक आहे, जरा वेळ लागेल कुठल्याही गोष्टीला, पण चांगली कामं करायला जनता जनार्दन हे वाशीचं हृदय आहे, नवी मुंबईचं वाशी हृदय आहे। आणि इथे राहणारा मराठी माणूस, या मराठी माणसाला सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। मराठी भाषा, मराठी संस्कृती ते टिकली जाणार आहे, त्याचा मला जास्त आनंद आहे। त्याकरता कुठेही पैसे कमी केले जाणार नाही। कशा पद्धतीने भवन उभारला जाणार आहे? महाराष्ट्र भवन उभं करताना माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की पैसा कमी झाले तर मी अर्थमंत्री आहे, तुम्हाला पाहिजे ते। गेल्या वेळी तेच होते, यावेळी तेच आहे नशिबाने। आणि त्यांनी सांगितलं कुठेही, त्यावेळी ते विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन झालं पाहिजे आणि आपली संस्कृती, आपली कला ही टिकली पाहिजे। इतर भवनांची इथं सगळे आपण बघतो, त्यांच्या भवनामध्ये त्यांचे मंत्री येतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात सगळं, तर कुठेही तुम्हाला एकही पैशाची मी कमी पडून देणार नाही। मी स्वतः लक्ष घालीन या महाराष्ट्र भवनाच्या बांधणीमध्ये, आणि हे महाराष्ट्र भवन महाराष्ट्रामध्ये देखणं, आणि त्यांनी सांगितलं दिल्लीपेक्षाही सुंदर हे महाराष्ट्र भवन होईल। एक मुद्दा महत्वाचा आहे की भवन उभारली जातात, मात्र ती फक्त मंत्र्यांसाठी, आमदारांसाठी, खासदारांसाठी, सर्वसामान्यांसाठी भवन राहत नाही, त्यांना तिथे रूम देखील मिळत नाही। या महाराष्ट्र भवनामध्ये आपण पुढचं नियोजन कसं केलं? आपण खूप चांगला प्रश्न विनयजी विचारलेला आहे। या महाराष्ट्र भवनामध्ये महाराष्ट्रातल्या आपली शेतकऱ्यांची मुलं असतील, प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील, ती महाराष्ट्र राज्यातून नवी मुंबईमध्ये जेव्हा प्रशिक्षणासाठी येतात, पोलीस भरती आपण पाहिली असेल, आपणच कितीतरी वेळा बातम्या करून दाखवल्या, गार्डन मध्ये झोपतात, त्यांना पाण्याची व्यवस्था नसते, शौचालयाची व्यवस्था नसते कसली। या येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना असंच रस्त्यावर बसून बिचारे 2-2, 3-3 दिवस राहून, मग रेल्वे भरती असेल किंवा मुंबईला भरती असेल, तर हे मध्यभागी मध्य ठिकाणी याच्यामध्ये एक आम्ही पार्ट असा बनवला की तो सर्वसामान्य मुलांसाठी त्याचा वापर केला जाईल, सर्वसामान्य लोकांना सुद्धा ह्याच्यामध्ये दिलासा मिळेल। आणि ही जी मुलं जेव्हा येतात त्यावेळी ते एक बिल्डिंग अशी सेपरेट आपण त्याच्यात तयार करतोय की त्याच्यामध्ये येणाऱ्या मंत्र्यांबरोबर येणारे ड्रायव्हर असतील, पी असतील, त्यांची वाताहत होते। कधी वस्तीला, आता सगळ्या मिटिंगी कोकण बोलल्या होतात, जागा कमी पडते, पुढच्या मिटिंगी संपूर्ण राज्याच्या नवमुंबईत होतील, तर तशा पद्धतीने हॉल सांस्कृतिक भवन बनवलेलं आहे। आणि राज्यात जे आपलं उत्पादन केलेलं महिला बचत गटाने काम आहे, किंवा राज्यात आपले वेगवेगळ्या पैठणी असतील, येवल्याच्या असतील, पंढरपूरच्या असतील, जिथे जिथे हातमागाच्या आपल्या वस्तू असतील, खादी ग्रामोच्या स्वदेशी मालाला इथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ कशी मिळेल, त्यासाठी सुद्धा आम्ही इथे लक्ष देणार आहे। आणि त्यासाठी मोठी मोठी दालनं, हॉल, लग्न कार्याला हॉल, दालनं असं सगळे ह्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे। मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन व्हावं यासाठी गेली 12 वर्ष सातत्याने माझा प्रयत्न होता। सभागृहामध्ये वेगवेगळ्या अयोध्यातून लक्षवेधी प्रश्न मांडत होती, शिडको प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगत होती। आता ह्याचं टेंडर झालेलं आहे, लवकरच येणाऱ्या 8 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री या राज्याचे आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे अजितदादा पवार, या तिघांच्या हस्ते येणाऱ्या 8 दिवसामध्ये इथं भूमिपूजन होणार आहे। त्यामुळे आम्ही हे सगळे कार्यकर्ते भूमिपूजनाची पूर्वतयारीसाठी की तयारी कशी पद्धतीने केली पाहिजे, काय केली पाहिजे, यासाठी आज आम्ही सगळा पाहणी दौरी इथे करत आहोत। आणि या पाहणी दौऱ्यामध्ये इथे आता आर्किटेक्ट, इंजिनियर ह्या ज्यांना काम मिळालंय तेही आलेले आहेत, आणि त्याच्यावरती आमचं सगळं हा विचार विनिमय चालू आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे बघायला गेलं तर महाराष्ट्र भवनाचं काम जे आहे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, असं वाटतं का कुठेतरी मध्यंतरी अडकाटी आणण्याचा प्रयत्न केला जातो? ते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नव्या मुंबईमध्ये कुठलंही मी काम घेतलं, मग हॉस्पिटल असेल, मरीना असेल किंवा महाराष्ट्र भवन असेल, हे 3 मोठे मोठे प्रकल्प माझे आपल्याला माहिती आहे गेल्या किती दिवसापासून अडकलंय। तर नशीब हे महाराष्ट्र भवनच्या साठी सतत टोळे मारले जायचे विरोधकांकडनं की टेंडर झालंय तरी होत नाही, पण काही अडचणी असतात, इन्व्हायरमेंटची परवानगी नव्हत्या, सगळ्या आता अडचणी दूर झालेल्या आहेत।
आता कोणी अडचण टाकायचं काम केलं तर ते सरकारला आणि पब्लिकलाही कळेल. हे महाराष्ट्र भवन वाशीकरांसाठी किती महत्वाचं आहे आणि या महाराष्ट्रासाठी सुद्धा किती महत्वाचं आहे हे लोकांना, जनतेला कळून चुकलेलं आहे. इथला मराठी माणूस, ह्या मराठा माणसाचे मला किती वेळा फोन आलेले आहे की ताई, हे महाराष्ट्र भवन करताना काही अडचण असेल, काही मदत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या मागे पाठीमागे उभं आहे. पण हे महाराष्ट्र भवन हे नव्या मुंबईत झालं पाहिजे आणि त्याचं आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये हा प्रकल्प भूमिपूजनासाठी पुढे चाललेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आज या साईटवर आलेलो आहोत. एक महत्त्वाचा मुद्दा असा की अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.